काय झालं नेमकं? अहो मी आता कामावरून आले ना, आता हा माझा मुलगा इथं पडला खाली चिखला. खाली पडला? हो, काय लागलं त्याला? गुडघ्याला लागले त्याला चिखलामध्ये घसरून. चिखलामध्ये घसरून लागलेला. फुटलं त्याचं. आपण आता आहोत राजुरी तालुका जुन्नर येथील महमूदनगर परिसर आहे. या ताई आपल्या सोबत आहेत. ताई नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? शबाना पठाण. शबाना पठाण. काय नेमकं काय समस्या आहे तुमची इथली? हे पावसामुळे आमच्या एरियामध्ये पूर्ण चिखल वगैरे होतो. लहान लहान मुलं असतात ते आजारी पडतात आणि मच्छर होतात आणि इतकं चिखल होतो की तिथून माणूस चालू सुद्धा शकत नाही, पाय घसरत असतात इथून. आणि इथं कोणी सगळीकडे दुर्लक्ष करतात, इथं कोणी आमच्याकडे लक्ष देत नाही कोणी. यापूर्वी काही इथं उपाययोजना केलेल्या होत्या? एकदा मुरुम टाकला पण तो असं टाकला का तो दारापर्यंत कोणाच्या पोहोचलेलाच नाहीये. सगळे खाली सगळं चिखल झालेलं आहे. चिखल नॉर्मली पावसामुळे एवढा चिखल साचतो, जास्त पाऊस झाल्यानंतर कोणी घराच्या बाहेर निघू शकत नाही इथं. मग आता तुम्ही आता पावसाची सुरुवात झालेली आहे आणि पाऊस तर होतोय. चिखल हा जो आहे तो दिवसभर असतो का सुकून जातो? दिवसभर असतो, नाही सुकत. कडक जर पाऊस थांबला 8 दिवसानंतर तो चिखल सुकतो. 8 दिवस असंच पाणी साचलेलं असतं. मग येतं जाता येताना तुम्हाला त्रास होतो? त्रास होतो, घसरतात, बाईक वरून घसरतात, चालता चालता पाय घसरतात. आणि प्रत्येकाच्या घरात इथं लहान लहान मुलं आहे, ते मुलं सुद्धा आजारी पडतात. ते आजारी पडण्याचं कारण काय? हे चिखल आणि मच्छर. चिखल हा, आणि त्याच्यामध्ये झालेले मच्छरमुळं. हो. ताई तुम्ही आता या ठिकाणी आहात, काय नेमकं काय सांगाल? काय वाटतं इथं? या ताई म्हणतायत की जे ते चिखल लय होते, काय म्हणताय तुम्ही? हो, ते चिखल म्हणजे आता बघा फक्त दोनच वेळा पाऊस आलेला आहे, पण त्या पावसामुळे बघा इकडे सगळी परिस्थिती कशी झालेली आहे. तिकडे चालू पण शकत नाही आणि गाडी पण 2-3 वेळा स्लिप येऊन 2-3 जण पडलेले इकडे. आणि मच्छरचं तर ते मच्छर तर आहेच. तर शाकीर भाई चौगुले त्यांना सांगितलेलं, तर त्यांनी खूप प्रयत्न केले का तिकडे मुरुम वगैरे पण टाकलेलं, पण त्या मुरुम आता पाणी ते मुरुम पूर्ण वाहून जाते, त्याचा काही फायदाच होत नाही. तर आमची ही मागणी आहे का काँक्रिटीकरण करावं, म्हणजे त्याचं जेणेकरून इथं 20-25 कुटुंब राहतात, मग त्यांना परत काही त्रास नको व्हायला, काही समस्या निर्माण नको व्हायला. या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीनं यापूर्वी अनेक वेळा मुरमीकरण केलेले आहे असं इथले स्थानिक ग्रामपंचायत सदस्य, काय नाव त्यांचं? शाकीरभाई चौगुले. शाकीरभाई चौगुले, त्यांनी सांगितलं की इथं मुरमीकरण केलेलं आहे. केलेलं होतं त्यांनी, पण आता पावसामुळे आता काय ते मुरुमचा काही फायदाच झाला नाही. ते पाऊस आला तर ते खड्डे होऊन झाले सगळे. म्हणजे खड्डे जे आहेत त्याचा त्रास होतोय. म्हणजे नेमकी मागणी काय तुमची आज? मागणी आमची एवढीच आहे का इथं जसं चिखल जमा होते, पाणी जमा होते, तर त्याचं काँक्रिटीकरण करावं. हे पाणी साठून राहतंय का निघून जाते? नाही, ते तसंच जमा राहते, दिवसभर जमा राहते, जातच नाही. 8-8 दिवस ते पाणी सुकत नाही. 8-8 दिवस हे पाणी सुकत नाही आणि इथं तुमचं म्हणणं आहे का काँक्रिटीकरणच झालं पाहिजे अशी मागणी तुमची आहे. काय नाव तुमचं? इसरार पठाण. काय समस्या आहे तुमची नेमकी? नेमकी समस्या हेच आहे की पाऊस काळामध्ये एवढे चिखल जमा होतो इकडं, काहीतरी ग्रामपंचायतीने काहीतरी करावं. हे दिवसभर असं चिखल असतं आणि 8-8 दिवस ते पाणी साचलेलं असतं. ते ग्रामपंचायतीने यापूर्वी मुरुम जे आहे पावसाळ्यात टाकलेला होता आणि मुरमीकरण करते टाकलेलं होतं, पण हे असं एक अवस्था कशी झाली बघा ना. ते मग आता काँक्रिटीकरण काँक्रीट करून देत असेल तर बरं आहे आम्हाला. इकडं ते चिखल विकत जमा नाही होणार आणि काय पाणी साचत राहतं ना, त्याच्यामुळे काय माशी वगैरे मच्छर वगैरे ते परेशान न करते. त्यासाठी आमची एवढीच मागणी आहे की आमचं हे काहीतरी सुधारणा करून काँक्रिटीकरण करून द्यावं. काय नाव तुमचं? मैरोनी शराफी शेख. काय प्रॉब्लेम काय इथं नेमकी समस्या काय? आमचं हे चिखल होतं इथं. एकावर असं 10-18 वर्ष झालेली आम्ही हे तारास उचलते, कवर हे तारास उचलणारे आम्ही. मच्छर होते ते त्यांनी सांगितलं की हे टाकलेलं आहे, मुरुम टाकलं इथं. तुम्ही एक मराठी नाही आती बाबा, मुरुम टाकलाय? हाँ, मुरुम डाले बोले उन लोग ने कि 1 साल ही डाले ना शबाना, खाली गए साल डाले खाली. वो खाली इतनी जगह पे डाले, कुछ पूरे इसमें नहीं डाले उन लोग ने मुरुम. गाड़ी चलती, बच्चे चलते तो पूरा मुरुम का सत्यानाश होता, उसमें गाड़ी स्लिप होती. कब तक हम लोग ने तकलीफ उठाने की? ग्रामपंचायत ने मुरुम दिया था तुमको? कितना दिया था? 1-2 टोली दिए थे खाली. वो किसके दरवाजे में गया, किसके ठीक, दरवाजे लेकिन में नहीं गया? दिया था ना, मुरुम दिया था ना. तो पूरे इसमें तो चिक्कड़ होता, फिर उसको क्या करेंगे हम लोग? तो अभी क्या तुम्हारा तो हमारा बोलने का ये है, इसको कुछ करो यहाँ पे आके. वो क्या ब्लॉक डालते वो डालो, नहीं तो कुछ तो भी बंदोबस्त करके दो. ये बीमारी की धन है, कब तक हम लोग बीमार पड़ेंगे? हमारे बच्चे बीमार पड़ते, हम बीमार पड़ते. गाड़ी स्लिप होती. या काँक्रिटीकरण हाँ, वो कुछ भी करो, ग्राम पंचायत करना चाहिए ये सब.
वो तो ग्राम पंचायत के हाथ में काम रहेगा तो होएगा, नहीं तो या के जो नेते आए वो करके देंगे। कोई भी करो। आमची एवढी